चला तर आता संपलेल्या होत्या आमच्या सुट्ट्या आणि आम्ही निघालेलो होतो आमच्या गावाला, म्हणजेच की माझ्या सासरी. आणि हे बघा मम्मी मला कशी छान पॅकिंग करून देते मस्त. किती केलं तर आईचा जीव वेडा असतो प्रत्येक गोष्टीसाठी, आणि जे नाही ती गोष्ट ती मला पॅकिंग करून देत होती, हे घेऊन जाय ते घेऊन जाय. किती केलं तर आईचा जीव वेडाच असतो. आणि इथे झालेली होती माझी पॅकिंग आणि आवरलेलं होतं सगळं. आणि आता वेळ होती निघायची. रितू भाऊला तयार करून आणि मला लगेच निघायचं होतं. आणि हे बघा 1-2च दिवस घरी राहते, पण नुसतं काम करत राहते. किती केलं तर तिचं कामच संपत नाही लेकरांसाठी. आता मी इथे निघालेली होती आणि गल्लीतले सर्वजणांना भेटली निघायच्या वेळेस. प्रत्येकाला बाय केलं आणि निघाली मी माझ्या घरी जायला. सगळेच मला बाय करत होते. आणि इथे मम्मीनी स्टॉपवरून आणलेली होती बोलवून रिक्षा, आणि रिक्षामध्ये सामान टाकलं आणि निघालो आम्ही. इथे आम्हाला लागला पहिला सिग्नल आणि आम्ही निघालो CBS कडे जायला. आणि CBS मध्ये लगेच पोचलो आणि आम्हाला कळवण बस लागलेलीच होती, म्हणून लगेच सामान उतरवलं आणि आम्ही बसमध्ये बसलो. मम्मीने आम्हाला व्यवस्थित बसवलं आणि तीही निघाली घराकडे. किती केले तर आईचा जीव वेडाच असतो लेकराला. जाताना बघितलं की डोळ्यात पाणीच येतं. आणि आम्हाला लागतो पहिले दिंडोरी वणी आणि मग नांदोरीचा सिग्नल, आणि मग आम्ही पोचलो कळवणमध्ये. नाही म्हणता सकाळीच लवकर आवरून दिलेलं होतं मम्मीनी, तरी आम्हाला दुपार झालीच होती आणि आम्ही पोचलो होतो कळवणमध्ये. आणि इथे रिद्धू मॅडमला होत होती मळमळ, म्हणून ती बसलेली होती एकदम शांत. आणि थोडी वेळ वाट बघितली आणि आली आमचे साहेब आम्हाला घ्यायला. आणि फायनली आम्ही पोचलो घरी. घरी पोचल्यावर जरा बरं वाटलं, कारण उन्हही खूप झालेलं होतं.